शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक दुसरा समास नाही, दशक सातवा समास दुसरा बघणार आहोत. आणि त्याचं नाव आहे ब्रह्मनिरूपण. खरं म्हणजे ब्रह्मनिरूपण बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे समर्थांचं, पण मुळात समर्थांनी सद्वस्तू किंवा परब्रह्म असं ज्याला आपण म्हणतो ते आपला अंतरात्मा जो आतमध्ये आहे तो, मूळ माया, गुणमाया, हे सगळं दृश्य विश्व जे आपल्याला दिसतंय ते, आणि जीव आणि ह्या मानवी जीवन, या सगळ्याचा काय संबंध आहे खरं म्हणजे, हे सांगण्यासाठी सुद्धा दासबोध लिहिलेला आहे. कारण आम्ही नेहमीप्रमाणे जन्माला येतो, आपलं आपलं कार्य करतो असंही नाही, जीवन जगतो आणि मरतो आणि पुन्हा आपलं रुटीन चालू होतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग ह्या सगळ्याचा काही संबंध आहे का? मग तो संबंध असेल तर कसा संबंध आहे? त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की ह्या चक्रामधून आपल्याला दूर जाता येईल, बाहेर पडता येईल. त्याला वेळ लागेल, पण बाहेर नक्की पडता येईल. असं कशामध्ये आहे? हे सगळं सांगण्यासाठी खरं म्हणजे या प्रत्येकाचे एकमेकाशी काय संबंध आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनातनही दासबोध लिहिलेला आहे. म्हणजे कसं, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, हे त्यांनी पहिल्या समासात, पहिल्या दशकात सांगितलेलंच आहे आपल्याला, की भक्ती केली की आपल्याला परब्रह्म परमेश्वर म्हणा किंवा देव निश्चितपणे भेटतो. देव निश्चितपणे भेटतो याचा अर्थ देव दर्शन होतं, याचाच अर्थ आपल्याला परब्रह्माशी एकरूपता साधता येते. ते अंतिम गंतव्य स्थान आहे, लास्ट डेस्टिनेशन ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि हे सगळं सांगत असताना आत्मप्रचितीवरती त्यांचा भर आहे. ब्रह्मज्ञान हे श्रेष्ठ आहेच आहे, कारण ते ज्ञ ब्रह्म जे आहे ते ज्ञ स्वरूप आहे. बाकीची जी ज्ञान आपल्याला होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान आपण म्हणूया, आपल्याला जी होतात ती फक्त माहिती असते. आणि परब्रह्माशी जर एकरूप व्हायचं असेल तर त्या परब्रह्माचं परिपूर्ण ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणते गुण पाहिजेत, आपल्या अंगात काय मुरवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे इथे भिन्न भिन्न गुण त्याच्यामध्ये आहेत. तसे आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात, ते सुप्त स्वरूपाचंच असतात. पण त्यातले कोणते गुण आपण घ्यायचे आणि कोणते टाकून द्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्याच्याशी एकरूप होताना आपल्याला त्याचेच गुण आपल्यामध्ये बाणवावे लागतात. कारण विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. विजातीय रॉकेल आणि रॉकेल म्हणा, तेल म्हणा, असं जर घेतलं आणि पाणी, तर ते एकमेकात एकरूप होऊ शकत नाही. पण पाण्यामध्ये समजा गढूळ पाणी आहे आणि अगदी शुद्ध पाणी आहे, मध्यम पाणी आहे, हे एकमेकात मिसळू शकतात, कारण त्यांचे मुळातले गुणधर्म एक असतात. त्यामुळे समर्थांनी दासबोधामध्ये सांगताना सुद्धा जवळजवळ 40-42 असे समास जे आहेत ते सद्गुण दुर्गुणाचे आहेत. 200 पैकी म्हणजे एक पंचमांश. हे सद्गुण आणि दुर्गुण आपल्याला आधी कळले पाहिजे, सद्गुण बाणवता आले पाहिजे, आणि मग आपल्याला परब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे एक एक गोष्ट त्यांनी जी सांगितलेली आहे ही आत्मप्रचितीने सांगितलेली आहे, यात शंकाच नाही. आता ते सांगतायत की हे सगळं झाल्यानंतर ब्रह्म आहे तरी कसं. खरं म्हणजे मागच्याच समासात, या मागच्याच दशकामध्ये आपल्याला ब्रह्म पावन, ब्रह्म निरूपण, माया ब्रह्म निरूपण, अनिर्वाच्य ब्रह्म, दशक 6 मध्ये जवळजवळ ब्रह्माचे 4 समास आहेत. दशक 7व्या मध्ये म्हणजे आता जो आपण बघतोय
त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मनिरूपण आहे, चतुर्दश ब्रह्म आहे, विमल ब्रह्म आहे. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर 9वा दशक, 14वा दशक असं जर आपण ओळीने जात गेलो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी आपल्याला ब्रह्मनिरूपण, शाश्वत निरूपण, शाश्वत ब्रह्मनिरूपण, तत्वनिरूपण, विमल ब्रह्मनिरूपण असं वेगवेगळ्या ब्रह्म या नावाने तर समास लिहिलेलेच आहेत, की ज्याच्यामध्ये ब्रह्म हे नाव येईल. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक समासामध्ये आता तत्वनिरूपणामध्ये सुद्धा ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. आणखीन वेगवेगळ्या नावाने असलेल्या मध्ये सुद्धा ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. मग असं महत्व काय आहे की त्या ब्रह्माला, की सातत्याने त्याचं वर्णन केलेलं आहे, कारण आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आणि तिथपर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला शाब्दिक रूपाने का होईना ते कसं आहे, काय आहे, त्याच्यापर्यंत कसं पोचता येईल, हे सगळ्या गोष्टी त्याला वाणीमध्ये बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शब्दरूपामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर ते शब्दातीत आहे यात शंकाच नाही. ते नामातीत आहे, रूपातीत आहे, शब्दातीत आहे, मन बुद्धीच्या पलीकडे आहे. असंच त्याचं वर्णन सतत करावं लागतं हे खरं असलं तरी त्याच्या सन्निध जाणं आपल्याला सोपं जावं म्हणून त्यांनी त्याचं वर्णन शाब्दिक रूपाने केलेलं आहे. आता ते जवळ आहे ना दुरी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मग जवळही नाही दूरही नाही असं का म्हटलेलं आहे? याचं कारण हे आमच्या अज्ञानी लोकांपासून दूर आहे म्हणून आपण त्याला ते असं म्हणतो. ते म्हणजे लांबचं दाखवताना आपण जेव्हा म्हणतो ते, आणि ते तत्व म्हणून तत्व असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. हे तत्व जे आहे ते आमच्यापासून दूर आहे कारण आम्हाला त्याचं आकलन झालेलं नाही. पण ज्यांना त्याचं आकलन झालेलं आहे असे जे साधू संत सज्जन किंवा ज्यांनी आत्मप्रचिती घेतलेली आहे, आत्मज्ञान झालेले आहे, असे ज्ञानी, हे सगळ्यांना ते दोन्ही नाही, ते जवळच आहे. ते म्हणतात ते तर आम्हाला कळलंय, ते आमच्या आतच आहे, बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाही. पण आम्हाला आमच्या आतलं ब्रह्म दिसत नाही. म्हणून ते आत कसं आहे, ते बाहेर कसं आहे, असं वर्णन सातत्याने करून आमच्या मनावरती ब्रह्म म्हणजे काय हे बिंबवण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला आहे. त्यामुळे ते दूर आहे जवळ आहे हा काही प्रश्नच नाहीये. इदम हे आमच्या सगळं जवळ असतं आणि आमच्याहून भिन्न असतं, तेही तितकंच खरं आहे. इदम म्हणजे माझ्या जवळ अमुक गोष्ट आहे, तमुक गोष्ट आहे, तमुक गोष्ट आहे, पण ती आमच्यापासून भिन्न आहे ना. त्यामुळे आम्ही त्याचं वर्णन करू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याचं सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल सांगू शकतो. पण जे आमच्या आतच आहे ते आम्हाला आधी पाहता येत नाही तर त्याचं वर्णन करता येत नाही. मग हा जो अंतर्मुख साधनेचा प्रवास आहे तो केल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. अशा तऱ्हेने या दशकामध्ये त्यांनी ब्रह्माचं ब्रह्मनिरूपण म्हणून वर्णन केलेलं आहे. त्याचं आपल्याला माहिती दिलेली आहे, शाब्दिक रूपाने माहिती दिलेली आहे. ते असं म्हणतात, ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मास नाही पारावार, बोलती साधू श्रीराम. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. शास्त्रामध्ये ब्रह्म शाश्वत आहे, बाकी सगळं अशाश्वत आहे असं सांगितलेलं आहे. हे ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री, हे शास्त्रामध्ये सांगितलंय. ते शब्दरूपाने आम्हाला कळतंय. त्याच्यावर विश्वास आणि निष्ठा ठेवणं आमचं काम आहे. मग हळूहळू आपल्याला तिथपर्यंत तो मार्गक्रमण करता येईल. हे ब्रह्म निर्गुण आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, सर्वांना व्यापून आहे. आपल्याला ते अनेक म्हणजे गोष्टी दिसतात, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्म भरलेलं आहे हे आम्हाला दिसत नाही. पण तरी सुद्धा ते अत्यंत अच्युत अढळ असं आहे. असं प्रत्येक वेळेला त्याचं वर्णन केलेलं आहे. हे जे ब्रह्म आहे ते कल्पनेरहित आहे, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही. ते शून्य आहे का, मग काहीच नाही आहे का ते? तर तसंही नाही, ते शून्याहूनही वेगळं आहे, शून्यातीत आहे, त्या शून्याच्या पलीकडे. हेही नाही, तेही नाही, असंही नाही, तसंही नाही. अशा पद्धतीने त्याचं वर्णन सातत्याने आपल्याला करावं लागतं. मग कारण त्याचं असं आहे, त्याची कल्पना आपल्याला करता येत नाही. जर आपल्याला एखादी गोष्टीची कल्पना करता आली तर आपण म्हणू हा हे कसं आहे ना, तसंच ते आहे.
पण म्हणून ते तसं नाही, असं पुन्हा म्हणावंच लागतं. नेती नेती या पद्धतीने त्याचं वर्णन करावं लागतं. आणि ते नामातीत आहे, शब्दातीत आहे, विलय, बाकी सगळ्या गोष्टी विलय पावणाऱ्या आहेत. पण त्या सगळ्या परब्रह्मामध्ये विलय विलय पावतात, पण ब्रह्म विलय पावणार नाही, असं ते शाश्वत आहे. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन जवळजवळ 9 ओव्यांपर्यंत समर्थांनी केलेलं आहे. आणि हे ब्रह्माचं वर्णन करताना ते असं म्हणतात, ब्रह्मदृष्टीस दिसेना. आणि पुढे ते म्हणतात की ब्रह्म मूर्खासी असेना. 5व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. आता ह्याच्यामध्ये खरं म्हणजे एक एक अर्ध्या अर्ध्या चरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदृष्टीस दिसेना. पण ह्याचं वर्णन करायचं आता आपल्याला कारण नाही, कारण आपण दृश्य निरसन समास पूर्ण पाहिलेला आहे. त्याच्यात दृश्य म्हणजे काय, ते दृश्य कसं शाश्वत आहे, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते करताना म्हणून हे ब्रह्म, बाकीचं दृश्य जसं आम्हाला दिसतं त्याप्रमाणे ब्रह्म आम्हाला दिसत नाही, कारण ते दृष्टीच्या पलीकडे. बरं, ते ज्ञानचक्षुनी दिसतं असंही सुरुवातीला आपल्याला सांगितलंय. ज्ञाने पहावे, कारण ते ज्ञ स्वरूप आहे. पण ज्ञानदृष्टीने पहावे, चर्मदृष्टीने आपल्याला दिसत नाही, या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, कारण या डोळ्यांना मर्यादा आहे. पण ज्ञानचक्षूंनी पाहता येईल असं आपल्याला वाटत राहतं. आणि ते ज्ञानाच्याही पलीकडे आहे, कारण ते ज्ञ रूप आहे. ते ज्ञानच आहे. म्हणजे ज्ञान स्वरूप असणं वेगळं आणि ज्ञानच असणं वेगळं. त्याचं कारण असं आहे, ते ज्ञान स्वरूप कुठपर्यंत आहे आम्ही त्याची कल्पना करू शकतो, आम्ही त्याची शब्दामध्ये बांधणी करू शकतो, इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर हे ज्ञान सुद्धा आमचं मोडून जावं लागतं, की आम्हाला शास्त्रात याप्रमाणे सांगितलंय, शास्त्रात त्याप्रमाणे सांगितलंय. ही सगळी माहिती आहे, पण ही सगळी माहिती सुद्धा मुरून जावी लागते, कारण ती माहिती मला आहे याच्यामध्ये मी येतो. म्हणून ज्ञानचक्षूंनी दिसतं हे आपल्याला आत्ता का सांगतात, कारण तिथपर्यंत जाण्याचा तो आत्ता मार्ग आहे. पण तिथे गेल्यानंतर त्या परिपूर्ण अवस्थेला गेल्यावर म्हणतात देही असून विदेही व्हायला पाहिजे. मग जर विदेही व्हायचं असेल तर ते ज्ञान ज्या देहाने साठवलेलं आहे, घट्ट मनामध्ये धरून ठेवलेलं आहे, बुद्धीमध्ये साठवून ठेवलेलं आहे, त्या मनबुद्धीच्या ते पलीकडे आहे. म्हणजे ते ज्ञानातीत आहे. म्हणून ज्ञान विज्ञान मुराले असं शेवटी आपल्याला सांगतात. त्या ज्ञानचक्षुंनी आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं म्हणतात, कारण आपल्याला तिथपर्यंत अजून पोहोचायचंय. आपले चर्मचक्षु बाजूला ठेवायचे, चर्मचक्षुंनी ते दिसणार नाही एवढंच आपल्याला सांगितलंय, कारण अजून आपण देहबुद्धीच्या पातळीवरती आहोत. त्याची कल्पना करता येईल. नंतर ते असं म्हणतात की ब्रह्म मूर्खासी असे ना. आता मूर्खाला कळणार नाही तर आपण म्हणतो मूर्खाला काय कळतंय, तर तसं नाहीये. समर्थांच्या मूर्खाची व्याख्याच वेगळी आहे. ही आपण अगदी सुरुवातीला नमनाचा पहिला दशक झाल्या झाल्या त्यांनी मूर्ख कुणाला म्हणायचं हे सांगितलं होतं. आणि तो मूर्खाचा समास वाचताना आपल्याला तर नक्कीच वाटलं होतं की बाकी सगळे किती मूर्ख आहेत ना. मी नाही, मी शहाणाच असतो नेहमी, बाकी सगळे मूर्ख असतात. काय मूर्खासारखं करतात ना लोक, असं आपण म्हणतो. असं कधी म्हणताना आपण बघा, मी काय मूर्खासारखं वागले, क्वचित. हे जेव्हा सातत्याने आपण विचार करतो त्यावेळेला कळतं की बाकीच्यांपेक्षा आपणच किती मूर्खपणाने वागत असतो. हे पहावे आपण असे आपण, यासाठी त्यांनी ते मूर्ख लक्षणं आपल्याला सांगितली होती. आणि त्यांनी असं म्हटलंय, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, ते केवळ अज्ञान. हे मूर्खाचं लक्षण त्यांनी सांगितलं होतं. सर्वसाधारण आपण ज्यांना मूर्ख म्हणतो ते मूर्ख नाही, जे प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत, देहबुद्धीच्या बळावर सगळ्या विषयामध्ये रमलेले आहेत, अशा लोकांना त्यांनी मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणून हे नुसतं त्यांनी जाता जाता इथे उल्लेख केले की ब्रह्म मूर्खासी असे ना. मूर्खाला ते कळत नाही, अज्ञानी लोकांना कळत नाही, प्रापंचिक लोकांना कळत नाही, म्हणजे आम्हाला कळत नाही. हे त्यांना वारंवार सांगावं लागतं, कारण आम्हाला असं वाटतं मला आता सगळं कळायला लागलं. पण असं कधीच नसतं, कारण हा ब्रह्माचा महासागर एवढा पसरलेला आहे की त्यातलं ओंजळभर सुद्धा आपल्याला घेता येत नाही. या ज्ञानाचा सागर एवढा पसरलेला आहे, सगळंच आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. याची जन्मी याची देही, याची डोळा. त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावा लागतात. तर आत्मज्ञानाची गोष्ट तर दूरच राहिली. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. पण हे मग ब्रह्म कसं आहे याचं वर्णन करत असताना ते असं म्हणतात, जेथे वाचा निवर्तंती
मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसी बोलली श्रुती. सिद्धांत वचन श्रीराम, ऐसी बोलली श्रुती. श्रुती म्हणजे वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे. म्हणजे कशात? तर वेद उपनिषद ज्याला असं म्हटलं जातं, वेदांत म्हणजे. आणि दासबोध हा वेदांत संमतीचा आहे. हे आपल्याला आपण पाहिलेलं आहे, त्याच्या आरतीमध्ये पण म्हटलेलं आहे वेदांत संमतीचा, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे उपनिषद आहे त्या उपनिषदांच्या श्रुतीमध्ये पण असं सांगितलेलं आहे की जेथे वाचा निवर्तती, मनासी नाही ब्रह्मप्राप्ती. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असं तैत्तरीय उपनिषदातल्या ब्रह्मानंद वल्ली जी आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की जिथे वाचा, बुद्धी, मन कोणीच तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मन वाणी तर ब्रह्मापर्यंत पोहोचूच शकत नाही. मन नेहमी कल्पना करत असतं, मन नेहमी द्विधा करत असतं आपल्याला, करू का नको करू, होईल का नाही होईल, टू बी ऑर नॉट टू बी, अशा पद्धतीने ते करत असतं. आणि तेच मन त्यासाठी एवढ्या कल्पना करतं, मना कल्पिता कल्पना कल्पकोटी, असं मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. आणि आपल्याला सगळ्या गोष्टीतनं ते हेच सांगत असतात की मन आणि बुद्धी किंवा मन आणि वाचा तिथपर्यंत जाऊच शकत नाही. कारण वाचेने त्याचं वर्णन करताच येत नाही, वाणीने त्याचं वर्णन करत नाही, कारण हे मौन्य गर्भ अवस्थेमध्येच ते आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे ते मन जे आहे ते अतिशय उच्छृंखल आहे. ते वेगवेगळ्या कल्पना करतं, उच्च कुठे पोचतं. डोळे त्या मनाला सगळी माहिती देतात. डोळ्यांनी आपण ग्रंथ वाचतो, पाहतो, हे सगळं करतो, किंवा डोळ्यांनी आपल्याला फळं फुलं पानं या सगळ्याची माहिती मिळते. म्हणजे डोळे मनाला माहिती देतात. हात त्याला स्पर्श करतो, मऊ आहे का, जाड आहे का, कठीण आहे का, पातळ आहे, हे सगळं सांगतो. मग ह्या सगळ्या ह्याच्यात तर हात स्पर्श कसा करायचा, नाक आहे ते सुगंध कसा घ्यायचा, त्यातला गंध चांगला आहे का वाईट आहे, हे सांगतात. आणि अशा प्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत, ही सगळी माहिती जी आहे बाह्य पदार्थांची, ती मनापर्यंत पोहोचवतात. डोळे, नाक, कान, हात, जीभ, म्हणजे रूप, रस, गंध वगैरे सगळं. स्पर्श आपण हाताने करतो म्हणून हात म्हटलं, पण हात हे खरं म्हणजे कर्मेंद्रिय आहे. पण त्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याच्यापैकी ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सगळी माहिती त्या मनाला पुरवतात. आणि मन ते सगळं साठवून ठेवतं आणि त्याच्यावर बुद्धी विचार करते. आणि बुद्धी विचार केल्यानंतर मग मात्र मन कल्पना करून ती वस्तू काय असू शकेल हे ठरवतं. अशा सगळ्या प्रक्रिया आपल्या कुठे होत असतात? शरीरात होत असतात. पण जे शरीर, जो देह, देहातीत केल्याशिवाय आपल्याला ते परब्रह्म काय आहे ते समजू शकत नाही, त्याची आत्मप्रचिती येऊ शकत नाही, अनुभव येऊ शकत नाही. म्हणून ते कल्पनारहित तर आहेच आहे. पण वाणीने तिथपर्यंत पोचता येत नाही. तिथून वाणी माघारी फिरते, कारण ते मौन गर्भावस्थेमध्ये आहे. त्याचप्रमाणे ती वाणी जशी परत फिरते तसं मन सुद्धा परत फिरतं. मन हे सुद्धा 11वं इंद्रियच आपण धरतो. आणि हे मन जे आहे ते जर एका ठिकाणी स्थिरच होऊ शकत नाही, तर ते तिथे परब्रह्माच्या ठिकाणीही एकरूप होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ते फक्त कल्पना करून माहिती देऊ शकतं आपल्याला. आणि ही सगळी माहिती जरी त्याने दिली तर त्या मनाचं उन्मन व्हावं लागतं, आणि उन्मन झाल्याशिवाय म्हणजेच मौन्य गर्भ अवस्था प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, मन जाऊ शकत नाही, बुद्धी जाऊ शकत नाही, वाणी जाऊ शकत नाही. आणि ते जाऊच शकत नाही. तिथपर्यंत गेल्यावर ते माघारी फिरतात. पण आपण सूर्याच्या बाबतीत असं म्हणतो ना की सूर्याने जर ठरवलं की मला अंधार पाहायचंय, काय मला, जसं मी म्हणते मला ब्रह्म बघायचंय, ब्रह्म बघायचंय तर त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्याचं दर्शन घेता येत नाही, त्याच्यातच मिसळून जावं लागतं. हा आणखीन एक भाग आहे. मग हे जसं मी म्हणते तसं सूर्याने जर ठरवलं की मला अंधार बघायचा आहे, नक्की कसा आहे तो, पण अंधार कसा आहे बघण्यासाठी सूर्य जिथे जाईल तिथे तिथे प्रकाशच होतो, पण तो त्याचा स्वभाव आहे. आमच्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण आहेत. आणि आमचा सुद्धा स्वभाव जो आहे तो खरं म्हणजे आत्मतत्वाशी निगडित आहे. हे सगळं साम्य त्याच्यात आणि आमच्यामध्ये आहे. तरी सुद्धा आम्हाला अमन झाल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. मग हे जाता येत नाही, मग कशाला हे सगळे ग्रंथ वाचायचे,
जर आम्हाला तिथपर्यंत जाताच येणार नसेल, मग हा आटापिटा कशाला करायचा? पण हा आटापिटा करणं गरजेचं आहे. तिथपर्यंत जाण्याचे मार्ग आहेत. त्या शब्दरूपाने सांगितले असले तरी हळूहळू त्याची अनुभूती आपल्याला यायला लागते, हे निश्चित आहे. वेगवेगळ्या प्रकारे हळूहळू अनुभूती येते. त्या अनुभूतीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. पण ती अनुभूती येता येता हळूहळू एक दिवस असा येतो की ज्ञान विज्ञान मुराले, आपण त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. आणि जेव्हा तिथे एकरूप होतो तेव्हा त्याची प्रचिती आपल्याला येते, आत्मप्रचिती ज्याला म्हटलं जातं. आत्ता जी आपण घेतो ती फक्त शास्त्र प्रचिती आहे. शास्त्रात काय लिहिलंय, कुणी काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, एवढंच बघतोय. त्यामुळे ही आत्ताची जी आहे ती फक्त शास्त्र प्रचिती आहे. हा, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर. तर आपण काय होतं, काही वेळेला पडत मूर्खाचं लक्षण समर्थांनी आधीच सांगितलंय. ते याच्यासाठी सांगितलं की त्यातनं खाचे खोचे कसे काढता येतील. शंका वेगळं बरं का, शंका कुशंका वेगळं. शंका विचारणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला कळलं नाही तरच आपण शंका विचारतो. आणि ते कळवून घेण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्यही काही वेळेला असतं, काही वेळेला नसतं. पण तरी सुद्धा मनातली शंका आपली दूर झाली की निसंशय ज्ञान प्राप्त होतं. निसंशय ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, ज्ञस्वरूप, हेच प्राप्त होतं. म्हणून शंका विचारणं वेगळं, पण पडत मूर्खाचं तसं नाहीये. पडत मूर्ख जे आधी लक्षणं सांगितली ती एवढ्यासाठी सांगितलेली आहेत, त्याला सगळ्याच ज्ञान होतं, पण तो ते आपल्या फायद्यासाठी फक्त वापरतो, आपल्या फायद्यासाठी. आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये उगीच गुंतवून ठेवतो. आणि किंवा त्यांना त्या त्या मार्गापासून प्रवृत्त करतो. जो चांगल्या मार्गाला जात असतील तर प्रवृत्त करतो की नको नको, याच्यात काय अर्थ नाही, हे करून काय करणार आहात तुम्ही, हे नुसतं भजन करून काय उपयोग आहे, टाळ फुटण्यासारखं आहे, काही उपयोग नाही त्याचा. पण ज्याला भजन म्हणून त्यातनं एक प्रकारचं समाधान मिळतं, संगीतामधनं समाधान मिळतं, तो तिथपर्यंत जाऊ शकतो ना. त्याच्यात तल्लीन व्हावं लागतं, तरच ते भावावर पूर्ण रूपाने संगीत बाहेर पडतं. अशा तऱ्हेने पडतमूर्खांसाठी ते सांगितलेलं नाहीच आहे. पण ज्यांना खरंच जिज्ञासा आहे त्यांच्यासाठी हे सांगितलंय. आणि त्यांना हे ज्ञान निश्चितपणे प्राप्त होऊ शकतं. मग ते कसं प्राप्त करायचं, तर ते पुढे जाऊन आपल्याला सांगतात. सद्गुरु कृपा त्याची किल्ली, म्हणजे त्यांनी असं 13व्या आणि 15व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. भांडार गृहे भरली, परी असती आडकली, हातासी न येता किल्ली, सर्व ही अप्राप्त श्रीराम. सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, त्वरित कपाटे उघडली, एकसरी श्रीराम. मग काय करायचं? म्हणून सुरुवातीला आपल्याला सद्गुरू कसा पाहिजे, कोणता सद्गुरू करायला पाहिजे, सद्गुरू चांगले वाईट, सद्गुरू चांगले वाईट नाही, हे चुकीचं वाक्य झालं. गुरु कोणता करायचा, जो सद्गुरू असेल तो करायचा. गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी करू नये, ते गुरु वेगळे आहेत. वेगवेगळी विद्या देणारे गुरु वेगळे आहेत, म्हणून तो समास आधी सांगितला. ही जी सगळी मनाची बैठक आपल्या करून घेतली ना, ती त्यासाठी करून घेतली. मग सद्गुरू तरी आपण कोणता करायचा, जो आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार आहे तो सद्गुरू. बाकीचे सगळे गुरु आहेत, वेगवेगळी विद्या शिकणारे, शिकवून देणारे आहेत. आपल्याला पोट भरण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या विद्या शिकवणारे आहेत. पण आत्मज्ञान शिकवणारा आणि तिथपर्यंत नेणारा जो आहे त्याला सद्गुरू म्हटलेलं आहे. मग ह्या सद्गुरूने कृपा केली पाहिजे. भांडार गृह आहे असं ती भरली, तर हे अप्राप्य आहे ते मला कसं मिळणार, हा प्रश्न आहे. तो भरपूर सगळीकडे भरून राहिलेला आहे. शास्त्रात आहे, ग्रंथात आहे, सगळीकडे आपण पाहिलं तर मिळणार आहे. ह्या सगळ्यातनं शास्त्र प्रचितीपर्यंत निश्चितपणे आपल्याला जाता येणार आहे. हो, पुढे काय, तर हे अप्राप्य आहे असं जरी म्हटलं असलं तरी श्रीमंत माणूस कसं करतो, की गुप्त धन आहे त्याच्याकडे, भरपूर संपत्ती आहे, कुठे कुठे तरी तो ती कडी कुलपामध्ये अडकवून ठेवतो. तिजोरीमध्ये ठेवेल, कडी कुलपामध्ये ठेवेल, कुठे वाटेल तिथे हल्ली ठेवतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कुठे भिंतीत पुरून ठेवलेले असतात, कुठे छतामध्ये अडकवलेले असतात. असेही प्रकार आपल्याला आजकालच्या जगामध्ये पाहायला मिळतात. पण त्या काळात साधारणपणे तिजोरीमध्ये ठेवलेले असायचे. मग ती तर तिजोरीला घट्ट कुलूप लावून ठेवलेलं असायचं. आणि ती किल्ली मात्र त्या श्रीमंत माणसाकडे असायची. मग ती किल्ली जर आपल्याला मिळाली नाही तर त्याच्यात किती धन आहे
हे जरी आपल्याला माहिती असलं की निश्चितपणे ह्याच्यात भरपूर धनद्रव्य भरलेलं आहे, संपत्ती आहे, पण किल्ली नसेल तर आपल्याला ते उघडता येत नाही. त्यामुळे ती किल्ली आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. मग ती किल्ली जी आहे ती आमच्याकडे नसेल तर आमचं दुर्भाग्य आहे. पण किल्ली असेल तर आम्ही निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ शकतो, कारण सद्गुरु रूपी किल्ली आपल्याला तो मार्ग दाखवते. त्यामुळे आत्मज्ञानाचं जे धन आहे ते मिळवण्यासाठी सद्गुरु कृपेची किल्ली आपल्याला लागते. पण याच्या आधी पाहिलेलं आहे, 4 देह आपल्याला सांगितलेले होते. ते 4 देहामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे जे 4 देह सांगितले होते, त्यातले पहिले 3 देह जे आहेत ते अज्ञानाचे आहेत. ते अज्ञान आपल्याला दूर सारता येतं, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, ते परिपूर्णरित्या दूर सारू शकतो. पण नंतर जो ज्ञानाचा देह आहे, तो ज्ञानाचा देह ला निरसन करण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि मग हे सद्गुरू आपल्या पंचकोशाचा निराश करतात. 5 ह्याच्यामध्ये ते अडकवून ठेवलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला मोकळं करून देतात. काय आहे ते? आत्मज्ञान आहे, पंचकोशाच्या मध्ये ठेवलेलं. एखादा खूप मौल्यवान हिरा आहे आणि तो हिरा मला अगदी सांभाळून ठेवायचा आहे, म्हणून मी तो एका छोट्या पिशवी, आधी एका छोट्या डब्बीत ठेवते. मग डबीवरती एक पिशवी घालून ठेवते, ती छानपैकी असते, वेल्वेटची वगैरे. मग ती जी आहे, ती पिशवी जी आहे ती एका छोट्या डब्यात ठेवते. मग ती पुन्हा मोठ्या डबीमध्ये ठेवते आणि मग ती डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवली आणि त्याला कुलूप लावलं. आता हे सगळ्या डब्या उघडायला पाहिजेत ना. पंचकोशाच्या, पंचविषयाच्या, पाचापाचाचे गोंधळ जे आतापर्यंत 3 देहामध्ये आम्ही घातलेले आहेत, ते सगळे उघडायला पाहिजे. ते पहिले 3 आम्ही पूर्णपणे बाजूला करून जरी पुढे गेलेलो असलो, तरी शेवटचा जो ती छोटी डबी आहे ती उघडून त्या हिऱ्याचं दर्शन आम्हाला करवून देण्याचं काम सद्गुरू करतात. चांद्रशाखा नायाप्रमाणे ते सद्गुरू आपल्याला हे करतात. आणि नंतर मात्र तो पाहायचं काम आमचंच आहे ना. अगदी आपण अरविंद आश्रमामध्ये गेलो, तिथे ते ऑरोविला जे आहे, त्या ऑरोविला मध्ये वरती अगदी वरपर्यंत जायचं असतं, चढत चढत असं वरती जायचं असतं. खूप सुंदर आहे ते. आणि मग तिथे गेल्यानंतर एक क्षण फक्त आहे, तो क्षण बरोबर टिपता आला पाहिजे की तो किरण वरनं खाली येतोय. एवढं जास्त वर्णन करत नाही. तो किरण तो क्षण टिपायचा आहे. पण नेमकंच काय होतं, तो किरण वरनं आपण इतक्या वेळ, तासभर 2 तास, आधी तासभर चढण्यात घालवलेला असतो, नंतर तिथे बसण्यात घालवलेला असतो. तो क्षण टिपताना नेमकाच मला शिंक येते आणि डोळे मिट, नेमकी शिंक आलेली असते. मग एवढा सगळा प्रताप केला त्याचा काही उपयोग नाही. तो क्षण टिपतानाच नेमकाच मला खोकला येतो. म्हणजे कुठेतरी अजून ते ज्ञान माझ्यापर्यंत येत नाही. पण तो क्षण टिपला की जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. त्यामुळे तो टिपणं महत्वाचं आहे. तसंच हे पंचकोशाचं आवरण, पेटीतलं आवरण, काही म्हणा तुम्ही त्याच्यासाठी, किंवा पंचविषयाचं आवरण, या सगळ्यातनं आम्ही बाहेर पडलो. सद्गुरूंनी ते दाखवलं आम्हाला. चांद्रशाखा नायाप्रमाणे ते तिथे दिसतंय ना, ते आहे बरं ब्रह्म. पण ते दाखवण्याचं काम करतात. पण अनुभव आपल्यालाच घ्यावा लागतो. तो अनुभव घेण्याचा क्षण टिपता आला पाहिजे, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. ते आपल्यालाच करायचं असतं. म्हणून ही पण तिथपर्यंत जाण्यासाठी सद्गुरु कृपेची किल्ली लागते. आणि ती किल्ली कशी लावायची हे सद्गुरू सांगतात. किल्ली आपणच लावून ते उघडायचं असतं. त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं आणि ते दर्शन घेऊन त्याची अनुभूती घ्यायची असते. आणि हे सगळं साधण्यासाठी आपल्याला सद्गुरू लागतोच. आणि ह्या सद्गुरूंची आवश्यकता आहे, असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलं. मग पुढे काय आहे, की हे सच्चिद आनंद स्वरूप जे गुण त्याच्यामध्ये आहेत ते कसे आहेत याचं वर्णन आपल्याला सद्गुरू सांगतात. ते ज्ञान आत्मसात करून ते बुद्धीचं तेज सगळीकडे कसं पसरलेलं आहे हे आपल्याला सांगतात. आणि ते तेज पण उघडून बघायचंय. ती द्वैताची कपाट जी आहेत, पण ती बघा ना, एखाद्या कपाटात ठेवलं तर ते कपाट उघडतो. ती 2 दारं जी उघडली जातात ते द्वैताचं कपाट त्यांनी म्हटलेलं आहे. हे द्वैताची कपाट उघडावी लागतात. म्हणजे उघडावी लागतात याचा अर्थ द्वैतातनं बाहेर पडावं लागतं. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही. तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत.
तुर्यावस्थेपर्यंत ब्रह्मज्ञान नाही. आत्मरूप आपल्याला दिसत नाही, आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही, थोडस झाल्यासारखं वाटतं. अर्थात तुर्येबद्दल डिटेल माहिती आपल्याला नंतर दिलेली आहे. तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला असं वाटतं मला ब्रह्मज्ञान झालं, माझी आता समाधी लागायला लागली. तर समाधी लागणं म्हणजे तुर्या अवस्थेचा एक भाग आहे. एक भाग आहे, मी म्हणते उन्मनी अवस्था नाहीये. त्यामुळे समाधीतली पहिला टप्पा आहे. तो पहिला टप्पा म्हणजे ज्ञान होतं असा अर्थ होत नाही त्याचा. पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि हे द्वैताची कपाट एकदा उघडली तर सद्गुरूही आपल्याला सांगत असतात ना, तत्त्वमसी. अरे तो तूच आहेस. पण तो तूच आहेस मध्ये तो आणि तू वेगळे आहेत की नाही. मग तो तू आहे हे एकदा कळलं, मला समजलं की आता ते मीच आहे, अहम ब्रह्मास्मी. पण तरी अहम मधला मी आहेच तिथे. जोपर्यंत मी आहे, मग तो भले अहंकारातला मी असो, तो तर आपण सोडलेला पहिल्या 3 देहाचं निरसन करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी जातात. अहम अहंता अहंकार गेलेले असतात. पण सूक्ष्म भावना सुद्धा नंतर सोडावी लागते. मग हे सगळं अवघड आहे, सांगायला सोपं आहे, वर्णन करायला सोपं आहे. पण तरी इथे सुद्धा आधी कष्ट मग फळ. त्यासाठी आधी कष्ट करावे लागतात, साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण करावी लागते. म्हणून ती समर्थांनी आपल्याला आधी सांगितली. हीच तर खरी ज्ञानबा. देही असून विदेही पर्यंत आपल्याला जायचंय, तेव्हा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणार आहे, किंवा त्याची अनुभूती आपल्याला येणार आहे. आणि आम्ही संसारामध्ये अगतिक होऊन त्या जंजाळामध्ये, त्या पाचापाचाच्या गोंधळात पडलेलो आहे. आम्हाला गुरुभक्ती नाही, आम्हाला परमार्थ नाही, आम्हाला अध्यात्म नाही. हे सगळं जर आम्ही सोडून दिलं, म्हणजे ह्या सगळ्यातनं बाहेर पडलो, ते ज्ञान शब्दज्ञान मिळवायला सुरुवात केली, पण ते सुद्धा अहंकार विरहित, मला हे माहितीये, मला ते माहितीये, हे मला मी माझे मला हे सोडून दिलं, तर निश्चितपणे आपल्याला तिथपर्यंत पहिल्या 3 देहांचं निरसन करता येतं आणि सद्गुरु कृपा प्राप्त करण्यापर्यंत जाता येतं. मग सद्गुरु कृपा प्राप्त करायचीच आहे. पण त्यांनी असं 23व्या ओळीमध्ये म्हटलंय, देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथ होत असे निर्वाण अहम भावासी. अहम भावाचं निर्वाण ज्या वेळेला होतं, त्याच वेळेला आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. देहबुद्धीचं थोरपण, ही माझी देहबुद्धी म्हणजे काय आहे, आता त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. मी माझे मला नाही, जेवढा जिथपर्यंत मी चिकटलेली आहे, माझं असं माझं तसं, मी अशी माझे तसं, हे मी माझं आणि मला जोपर्यंत चिकटलेलं आहे, परब्रह्मी न चले जाणं, त्या परब्रह्माकडे तुम्हाला फिरकता पण येणार नाही. हा सगळा घालवल्यानंतर तेथ होत असे निर्वाण. ह्या सगळ्याचं निर्वाण झाल्यानंतर जो अहमची सूक्ष्म भावना आहे, त्याचंही निर्वाण करावं लागतं. देहबुद्धीचं अज्ञान आणि अज्ञानाची असंख्य गाठोडी आम्ही आमच्या जवळ बांधलेली आहेत. मग ज्ञान नाही, परब्रह्म त्याचं स्वरूप कळणार नाही. परब्रह्म दिसण्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा अहंभाव टाकावा लागतो. मग त्याचा अनुभव घेणं वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे त्याच्यासाठी आपल्याला संग निसंगातीत व्हावं लागतं. यासाठी मीपणाचा संग सोडून द्यावा लागतो. काय असतं, आम्ही अगदी ठरवतो की आता ही सगळा संघ सोडायचा आणि तिथपर्यंत जायचं. सद्गुरूंच्या पावलापर्यंत मी गेले म्हणजे आता उदाहरणापुरतं आम्ही गेलो सज्जनगडला, गेलो सज्जनगड पर्यंत जाऊन आले मी. सज्जनगडला गेल्यावर इतकं छान वाटलं मला, अगदी मानसिक समाधान झालं वगैरे, सगळं ठीक आहे. आणि मी ठरवलं की सद्गुरू म्हणाले होते ही सगळी गाठोडी आहेत ना प्रपंचाची, ही सगळी तिकडे ठेव, माझ्या इथे ठेव आणि मग तू जा, मग तुला दर्शन होईल. मी म्हंटल अगदी बरोबर आहे. तिथे पटलं. हो, निरूपणी हे सद्वृत्ती होते. निरूपणी असताना सगळी सद्वृत्ती होते. पण प्रपंची गेल्यानंतर पुन्हा सगळं विसरून जातो ना आम्ही. त्याप्रमाणे मी सज्जनगडवर गेल्यानंतर मला असं वाटलं खरंच आहे, ही संसाराची सगळी गाठोडी तिकडे ठेवावी आणि मस्त आत्मज्ञानापर्यंत जावं. किती सोपं आहे. म्हणून सगळी गाठव, आता काही विचार करायचा नाही, काय होईल, कसं होईल, कुठे होईल, अमकं होईल, सगळं तिथे ठेवलं. परतीच्या प्रवासाला लागले आणि पायऱ्या उतरून खाली यायला लागल्याबरोबर माझंही अधपतन सुरू झालं. मलाही लक्षात आलं, अरे बापरे, आज म्हणजे इथेच राहावं असाही मनात विचार आला होता. पण तो शक्य नाही, कारण आता सुनेला अमक्या अमक्या एका शिबिराला जायचंय. मग 8 दिवस नातवंडांचं मला पाहिजे. सद्गुरूंनी वरचं एक गाठोडं माझ्यावर डोक्यावर पुन्हा टाकून दिलं.
खाली उतरले, आणखीन म्हटलं नाही दासबोधाचे वर्ग घ्यायचे. मग ते वर्ग घेतले आणि एकदा ते पूर्ण झालं की मग हे सगळं करूया. त्यांनी दुसरं गाठोडं माझ्या डोक्यावर टाकलं. असं करत करत मी जी तिथे ठेवलेली गाठोडी होती ती सगळी गाठोडी म्हणजे त्या तळात एसटी मध्ये बसण्यापर्यंत त्यांनी पुन्हा माझ्या डोक्यावर टाकली. घे म्हणली, तुझे गाठोडी सुटलीत कुठे? तू इथे ठेवून गेली म्हणलीस, पण ती इथे ठेवलीच नाही, ती सगळी तुझ्या मनामध्ये साठवलेली आहेत. मग त्या मनाच्या सुद्धा पलीकडे जाशील, तेव्हा तू माझ्याकडे ये, तोपर्यंत येण्यात काही अर्थ नाही. असं बजावल्यावर मी आपली पुन्हा प्रपंचात गुंतले आणि सगळ्या गोष्टी सुरू केल्या. म्हणजे हे गाठोडी सगळी बांधून ती तिथेच ठेवून यायला पाहिजे, हे आमच्या लक्षात येत नाही. हे देहबुद्धीचं अज्ञान आहे. आणि ते अज्ञान होईपर्यंत आहे, तोपर्यंत ज्ञान नाही. आणि ते देहबुद्धी सुटली पाहिजे, मग दिसणारं ब्रह्म आम्हाला निश्चितपणे चांगलंच दिसणार आहे. प्रश्नच नाही, कारण ते शुद्ध विमल असंच ब्रह्म आहे. त्याचंही वर्णन समर्थांनी केलेलं आहे. पण मग हे ब्रह्म ब्रह्म जे जाणायचंय, त्याला मग उपनिषद वगैरे यायलाच पाहिजेत का? असं मुळीच नाहीये. चोखोबा किंवा जनाबाई यांनी कुठे उपनिषद वाचली होती? उपनिषदच वाचायला पाहिजेत असं नाही. पण म्हणजे ती वाचायचीच नाहीत का? तर असंही नाही. तुम्हाला ज्याच्यामध्ये रस आहे, मार्ग असती वेगळाले, वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही कोणत्या मार्गावरून जायचं हे तुम्ही ठरवायचंय. आपण आपलं ठरवायचं जो मार्ग आपल्याला सुकर आहे. मग कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, योग मार्ग असेल, कोणताही मार्ग असेल. बरं, या ब्रह्माचं तरी असं आहे का, परब्रह्माचं, की ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते भोवळे, ऐसे वेगळे आगळे, तेथे असे चिना श्रीराम, ऐसा भेद तयापाशी, मुळीच म्हणजे उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी, मुळीच नाही श्रीराम. आमचं हे मानवी जीवन जे आहे ना, ते सगळं भेदाने भरलेलं आहे. हा गोरा आहे, तो काळा आहे, तो उंच आहे, तो बुटका आहे, तो ज्ञानी आहे, हा मूर्ख आहे. आमची मूर्खाची व्याख्या वेगळी आहे. पण तरी सुद्धा त्या मूर्खांमध्ये फरक आहे. हा अगदीच मूर्ख आहे, हा पडत मूर्ख आहे. म्हणजे किती भेद असावेत. अहो, साधं गुलाबाचं फुल घेतलं तरी सुद्धा वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी फुलं आहेत. मग हे भेद जे आहेत ते आमच्या दृष्टीला दिसणारे भेद आहेत. ते नामरूपाचे भेद आहेत. मग हे भेद परब्रह्माजवळ नाही आहेत. हे ऐसा भेद तयापाशी मुळीच नसेल, मुळीच नाही, मुळीच नाही. म्हणजे ते अभेद आहे असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेद नाही. बरं, असं आहे का की ब्राह्मण आहे ना, मग त्याचं ब्रह्म सोळ्यामध्ये त्याला दिसलं पाहिजे? असंही नाहीये. सोळं हे वर्ण घालायचं एक भाग आहे, वस्त्र आहे. मग वस्त्र हे माझ्याहून भिन्न आहे. जे माझ्याहून भिन्न आहे ते घालून मला जर ज्ञान होत असेल, तर त्याचा काय उपयोग? तसं नाहीये. ते आत्मतत्व आत्मध आहे. ते सोळं घातलंय का ओळं घातलंय याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. मग ब्राह्मण कोणाला म्हणायचं? ब्रह्म जानाति, ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे तो ब्राह्मण आहे. आम्ही त्याचं रूपांतर जातीमध्ये केलं, हा आमचा दोष आहे, त्याचा दोष नाहीये. त्यामुळे ब्राह्मण कुणाला म्हणायचं? जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणायचं, असं समर्थांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग आम्ही म्हणतो की जनाबाई असू दे, तुकोबा असू दे, किंवा बहिणाबाई असू दे. बहिणाबाई म्हणजे अन्य जाती आहे. म्हणजे आम्ही जे जाती धरलेल्या आहेत, त्यांनी नीच जातीचं कोणीही असू दे, शूद्र जातीचं कोणीही असू दे, जर त्यांनी ब्रह्म जाणलेलं असेल तर तो ब्राह्मणच आहे. तुकाराम शिष्या बहिणाबाई ज्या आहेत, त्यांनी वज्रसूचिकोपनिषद लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ब्राह्मण कुणाला म्हणायचं, ब्रह्म कुणाला म्हणायचं, त्याचं पूर्ण विवरण त्यांनी केलंय. असे अनेकांनी केलेले आहेत. शंकराचार्यांनी केलेलं असेल यापूर्वी, त्याच्यावरूनच बाकीच्यांनी त्यांचं आपल्या भाषेमध्ये, आपापल्या भाषेमध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे समर्थांनी तर हे सांगितलेलंच आहे, त्यात प्रश्नच नाही. ते आपण ही ओवी आली की बघणारच आहोत. पण हे जे आहे ते ब्रह्म जाणणं, याला आपण ब्राह्मण म्हणतो. त्यामुळे ब्राह्मण आणि शूद्र हा भेद आमच्यामध्ये आहे. खरं तर शूद्र ज्याला आम्ही म्हणतो, त्याला आता नवीन टर्म मध्ये जर म्हणायचं झालं तर भद्र असं म्हणायला पाहिजे. भद्र म्हणजे अत्यंत सुंदर. अहो, जे सगळ्या समाजाची स्वच्छता ठेवतात ते शूद्र. जर समाजाची स्वच्छताच ठेवली नाही,
रस्त्याची स्वच्छता, घराची स्वच्छता, बाकीच्याची स्वच्छता ठेवली नाही तर रोगराई पसरेल. अतिशय सुंदर रीतीने स्वच्छता करणारे जे आहेत त्यांना आपण शूद्र असं म्हणतो, पण खरं तेच सगळं भद्र असतात. भद्र म्हणजे अत्यंत भद्रकाली, भद्र पश्चिमाक्ष असं वर्णन केलेलं आहे. भद्र म्हणजे अत्यंत सुंदर. हे सगळं सुंदर ठेवतात म्हणून आपण इथे जगू शकतो. हा पाया आहे आपला. तो पाया भक्कम असणं गरजेचं आहे. खूप विषयांतर होईल, कारण हे चातुर्वर्ण्य सांगत बसलं तर. पण मानवी जीवनामध्ये उच्च नीच हा सगळा भेद असतो. हा सगळा भेद जो असतो तो द्वैतामध्ये असतो. पण परब्रह्म अद्वैत स्थापित केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. कारण ते अद्वैत आहे. तिथे अभेद, पूर्णपणे अभेद आहे. त्यामुळे ते सदा सर्वत्र समच आहे. राजा असो, रंक असो, स्त्री असो, पुरुष असो. पुरुषांचा आत्मा आणि स्त्रियांची आत्मी असं आपण म्हणत नाही, मत म्हणतो. त्याप्रमाणे ते अंतरात्मा जो आहे तोही सगळ्यांचा सारखाच असतो, सम आहे. सदा सर्वत्र सम. तर हे जर बघितलं तर आतापर्यंत सगळ्याची त्यांनी उजळणी केलेली आहे. पण आम्हाला उजळणी वारंवार लागते, कारण आम्ही पटकन विसरून जातो. आम्ही प्रपंचातल्या गोष्टी विसरत नाही. 15 वर्षापूर्वी कुणी कोणती साडी दिली होती आणि ती चांगली होती का वाईट होती, अगदीच काहीतरी होती का छान होती, हे अगदी आमच्या पक्क मुरलेलं अंतःकरणातल्या भांड्यामध्ये साठवून ठेवलेलं असतं, चित्तामध्ये. पण ह्या गोष्टी आमच्या लक्षात राहत नाही. परमार्थाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या आहेत, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं तर त्या आवश्यक आहेत, त्या गोष्टी आमच्या जर लक्षात राहत नसतील तर आम्हाला त्या वारंवार सांगाव्या लागतात. म्हणून समर्थ सांगतात ते सदा सर्वत्र सम आहे. सकळास मिळून एक ब्रह्म तेथे नाही अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. मग जनक राजा होता, त्याला जे ब्रह्मज्ञान झालं ते वेगळं होतं, आणि चोखामेळा होता, त्याला जे ब्रह्मज्ञान झालं ते वेगळं होतं. असं काहीही नसतं. तो जनक राजा असू दे, तो चोखामेळा असू दे, अनुभवामध्ये कुठलाही फरक नाही. अनेक वर्षापूर्वी वेदकालामध्ये जे ऋषी मुनींना दर्शन झालं किंवा जे ज्ञान झालं, तेच मध्ययुगीन कालामध्ये जे संत आहेत त्यांनाही झालं. आणि तेच ज्ञान उद्या आमच्या पुढच्या पिढीने मिळवायचं ठरवलं तरी तेच होणार आहे. त्यात अनुभवात फरक नाही. जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील पण अनुभवात फरक नाही, कारण तिथे भेद नाही. आमच्यामध्ये स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. आपल्याला स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद माहिती. स्वगत भेद म्हणजे हे माझं शरीर आहे, त्यातला हात, पाय, डोळे, नाक हे वेगवेगळे आहेत. पण डोळा म्हणजे मी नव्हे, कान म्हणजे मी नव्हे, किंवा हात म्हणजे मी नव्हे. या सगळ्या समुच्चयाला मिळून आपण देह असं म्हणतो. आणि त्या देहाला मी माझा देह असं म्हणते. म्हणजे हे त्यातले त्यातले थोडे थोडे भेद आहेत. हे स्वगत भेद आहे, आपल्यातले असलेले भेद आहेत. सजातीय भेद ज्याला म्हटलं जातं ते वृक्ष आहेत, वेगवेगळी वृक्षांची. आंब्याची पूर्ण आमराईच आहे, म्हणजे आंब्यांची आमराई आहे. वृक्ष वेगवेगळे आहेत पण सगळे आंब्याचेच आहेत. त्यामुळे एकाच टाईपचे सगळे वृक्ष आहेत. हे जे सगळे वृक्ष आहेत ते वृक्ष म्हणजे आंब्याचे आहेत. पण वृक्ष वेगवेगळे असल्यामुळे सजातीय, एकाच जातीचे अनेक वृक्ष आहेत. जसं चत्वारखाणी चत्वारवाणीमध्ये अनेक प्रकारचे जीव आहेतच ना, त्या पद्धतीने. आणि त्याच नंतर जर आपण बघितलं तर विजातीय. विजातीय म्हणजे बाग आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने. कोणी कुठे चिकूची झाडं आहेत, कुठे प्राणी आहेत, कुठे पक्षी आहेत. डोंगरावर आपण गेलो समजा, काही ठिकाणी शेत आहे, कुठे म्हणजे काही कशाचा कशाची तसं संबंध नाही. तसा संबंध नाही, प्रत्येक हे वेगवेगळं आहे. एक शेत आहे, एक नदी आहे, एक डोंगर आहे, असं म्हणूया आपण. पूर्ण वेगळे विजातीय, त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा आहे पूर्ण. हे विजातीय. हे भेद आमच्यात आहेत, पण त्याच्यामध्ये तसे भेद आहेत का, तर नाही. त्याच्यामध्ये तसे भेद नाहीयेत, कारण त्याच्यामध्ये स्वगत भेदही नाही. तो एकम एव अद्वितीय आहे. नारायणाने अनेक रूप घेतली, वेगवेगळे अवतार घेतले, म्हणून ते सजातीय भेद नाहीत. अवतार तोच आहे, नारायणाचाच आहे. ते तत्व त्याच्या मागचं तेच आहे. म्हणून परब्रह्म तत्व जाणण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, बुद्धीची आवश्यकता आहे, आणि मनापासून मनाचं उन्मन करण्याची आवश्यकता आहे. आणि मग नंतर तेही आपल्याला सोडून मौन्यगर्भ अवस्थेमध्ये, आणि यतो वाचो निवर्तन्ते तद्धाम परमं मम,
अशा पद्धतीने त्या गावाला आपल्याला जाता येतं, गंतव्यस्थानापर्यंत जाता येतं, असंही आपल्याला म्हणता येईल. मग हे असं जे ब्रह्म आहे ते एकम ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुती वचन आहे. ते एकम एव अद्वितीय आहे. खरं म्हणजे त्याला एकम एव तरी कशाला म्हणायला पाहिजे, पण ते आम्हाला समजण्यासाठी म्हटलेलं आहे. ते एकमेव आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, काही नाही. ते सलग असं एकच संध असं आहे. कुठेही गेलं तरी आहे, चराचरामध्ये भरलेलं आहे. तसंच आता गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल बोलायला लागलं की समर्थांनाही भरता येतं, जसं ज्ञानदेवांनाही भरता येतं. त्याप्रमाणे ते म्हणतात गुरु शिष्य एकची पद. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद. परी या देहाचा संबंध, तोडीला पाहिजे श्रीराम. ब्रह्म असं नाही, ब्रह्म तसं नाही, असं सगळं सांगून झालं. त्याचं शाब्दिक वर्णन तर पुन्हा एकदा करून झालं. प्रत्येक दशकात समर्थांनी ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते वारंवार आपल्याला बघायचंय. कारण करतळी आवळा ठेवला, हातावर जर आवळा ठेवला तर तो या बाजूने कसा दिसतो, त्या बाजूने कसा दिसतो, हे सगळं जसं ज्ञानदेव आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपल्याला इथे पण सांगावं लागतं. इथे कसं कसं आहे, पण कोण कुठून बघून पाहणार आहे, त्याचं दर्शन घेणार आहे हे माहिती नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं. आणि मग ते सांगताना हे हे सगळं ते सांगत असतात. आणि ते म्हणतात गुरु शिष्य एकची पद. गुरुला जे अक्षय पद मिळालेलं आहे, ब्रह्मपद मिळालेलं आहे, ते शिष्याला पण मिळू शकतं. म्हणून सद्गुरु हे महत्वाचा आहे. सद्गुरु तो महत्वाचा आहे. ते शिष्यालाही ते मिळवता येतं, इथे शंकाच नाहीये. पण त्या देहामध्ये शिष्य आणि गुरु हा तरी भेद आम्ही का करतो? कारण शिष्याला परिपूर्ण ज्ञान झालेलं नसतो, तो अज्ञानाच्या पातळीवरनं बोलतो आणि गुरु ज्ञानाच्या पातळीवरनं सांगत असतो. शिष्याला देहाचा लोभ असतो, मोह असतो, ममत्व असतं, संकुचितपणा असतो. हे पूर्ण गेल्याशिवाय, अहंकार गळल्याशिवाय त्याला ब्रह्मपद मिळत नाही. मग त्याचंही हे सगळं गळून पडल्यानंतर पूर्ण श्रद्धेने तो सद्गुरूंना शरण गेल्यानंतर, मौन्य गर्भ अवस्था प्राप्त केल्यानंतर तो आणि सद्गुरू यांच्यात फरकच राहत नाही. देहातीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणि सद्गुरूंमध्ये फरकच राहत नाही. अशा पद्धतीने ते एकरूप होऊन जातात, तेथे नाही भेदाभेद. असं तर पण हा देहाचा संबंध सोडला पाहिजे. म्हणजे देही असून विदेही होणं हे महत्वाचं आहे. हा सोपा शब्द आहे, त्याचंही वर्णन समर्थांनी देही असून विदेही म्हणजे काय, मुक्त म्हणजे काय, ज्ञानी म्हणजे काय, हे प्रत्येकाच्या नंतर पुढे व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. देही असून विदेही म्हणजे काय, आणि त्या पद्धतीने आणखीन त्या प्रकारचे आणखीन काही सत्पुरुष असतात, त्यांच्यामध्ये काय फरक आहे हेही सांगितलेलं आहे. इथे नाथांची गोष्ट जर आपण बघितली तर 8व्या वर्षी ते जेव्हा जनार्दन स्वामींच्या मठामध्ये गेले दौलताबादला, आणि नंतर त्यांच्याबरोबर त्यांनी साधना वगैरे केलेली आहे. तिथे त्यांना नंतर एका ठिकाणी तपश्चर्येला गेलेले असताना त्यांना एक मलंग भेटला. 4 कुत्रे होते त्याच्याजवळ, एक गाय होती. म्हणजे आपल्या लक्षात आलंच असेल. आता जनार्दन स्वामींनी ओळखलं हो, की हे सद्गुरु दत्तात्रय आलेले आहेत, माझेच गुरु आलेले आहेत. आणि म्हणून ते दत्तात्रय गुरु आलेले आहेत असं म्हटल्यावरती त्यांनी त्यांच्या पुढे ते नतमस्तक झाले. 5 ज्ञानेंद्रिय कोण ते नतमस्तक झाले. आणि नंतर त्या दत्तगुरूंनी त्यांना एक कटोरा दिला, त्याच्यामध्ये दूध दिलं, ते त्यांनी प्राशन केलं. भक्षण केलं म्हणजे प्रसाद घेतला. प्रसाद म्हणजे परमेश्वराचं साक्षात दर्शन त्यांनी घेतलं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर तो प्रसाद घेतला. आणि ते खरं म्हणजे त्यांनी एकदा यांना सांगितलं पण, नमस्कार कर बरं, असं एकनाथांना सांगितलं. पण एकनाथांनी सद्गुरूची आज्ञा म्हणून त्यांनी नमस्कार केला. पण मनातनं तो मलंग वगैरे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, ह्याला काही नमस्कार करण्यात मजा नाही वाटत, असं बरं नाही वाटत आहे, असं मनात त्यांच्या आलं. पण जे सद्गुरू असतात ते आपल्या मनातलं पण जाणतात, कारण ते परब्रह्माचं रूप आहे. पण नंतर ते म्हणजे कर नमस्कार. आणि नंतर ज्या वेळेला ते दूध प्राशन करून त्यांच्या हातामध्ये त्यांनी ती वाटी दिली, ती सद्गुरूंचा प्रसाद म्हणून यांनी घेतली. त्या मातीमध्ये पाणी घातलं आणि मिसळून ते पिऊन टाकलं. तत्क्षणी त्यांना समाधी लागली आणि दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. तत्क्षणी सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की हे मलंग वगैरे हे सगळं वरवरचं रूप आहे, हे साक्षात सद्गुरूंचं रूप आहे माझ्या, आणि ते तुला दाखवतोय.
आणि मग त्यांना ते सद्गुरु कृपेचं महत्व कळलं. ते महत्व आपल्यालाही कळण्यापर्यंत आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. आणि म्हणून समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परसची झाला तत्वता, गुरु शिष्यांची ऐक्यता, झाली स्वानुभवे श्रीराम. म्हणजे शिष्य म्हणजे स्वामीचा परिस शिष्याला लागल्याबरोबर शिष्य पूर्णपणे स्वामीच होऊन गेला. आणि त्याला सुद्धा तो अनुभूती आली, ती तो अनुभव जो त्याच्या सद्गुरूंनी घेतला होता तो आला, असं त्यांनी सांगितलं. म्हणून सद्गुरु कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे चौथा महाकारण देह निरसन करण्यासाठी. या सद्गुरूंचं वर्णन केल्यानंतर ते असं म्हणतात, साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. हे देहातीत होणं महत्वाचं आहे त्या परब्रह्माचं दर्शन घेण्याकरता. हे वारंवार आपल्या मनावर इथे ठसवलेलं आहे. त्यापर्यंत ते साधन चतुष्टय केल्यानंतर चर्मचक्षु बाजूला ठेवून या अशा गोष्टी सांगत होते. त्या प्रपंचाचा थोडस मनात आसक्ती काढून या गोष्टी सांगितल्या. पण आता ते म्हणतात, हे ब्रह्मदर्शन होण्याकरता आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. हे साधू जे आहेत ना, ते साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. मगाशी मी म्हंटल त्याप्रमाणे कर्म भक्ती ज्ञान कोणताही मार्गाने गेलं तरी परब्रह्मापर्यंत जाता येतं. मार्ग दिसती वेगळा आले, एका गावात जाऊन मिळाले, असं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे. हे गंतव्य स्थान एकच आहे, कुठूनही जा. विमानाने जा, बैलगाडीत बसून जा, आगगाडीत बसून जा, जाण्याचं टाइम प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. पायी चाललेला आहे त्याला पोचायला वेळ लागेल, जो गाडीने चाललाय तो त्याच्यापेक्षा जरा फास्ट चालेल, विमानाने गेला तर पटकनच जाईल. म्हणजे पण विमानाने जाणं हे ज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानी लोकांचं आहे. कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, भक्ती मार्गाने थोडा वेळ लागला तरी तिथपर्यंत पोहोचता येतं जे आपल्याला शक्य आहे. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. पण आम्ही काय म्हणतो, हे वेगवेगळे दिसत आहेत, साधू वेगवेगळे दिसत आहेत. कोणी म्हणजे त्यांनी कोणी भगवं वस्त्र घातलेलं असेल, कोणी पायजमा शर्ट घातलेला असेल, कोणी धोतर नेसलेलं असेल, अहो कोणी पॅन्ट शर्ट सुद्धा घातलेला असेल. म्हणजे बाह्य रूपावरती आपण भुलायचंय का? तर बाह्य रूप काय भुललासी वरलिया रंगा, आत्मज्ञान कोणाला झालेलं आहे हे महत्वाचं आहे. त्यांनी काय घातलंय, त्याचं रूप कसं आहे, रंग कसा आहे, हा भेद आमच्या करता आहे, साधून करता नाहीये. ते स्वरूपी मिळाले हे महत्वाचं आहे. वरवर दिसायला ते वेगळे असले, ज्यांनी आपले सहा धुतलेले आहेत, षड्रिपू धुतलेले आहेत, षड्विकार धुतलेले आहेत, ते सहा धुतलेले ते साधू. अशी साधी सोपी व्याख्या. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांचे साधूना उपरूपता. जे मनात आहे तेच बोलून दाखवतात, आणि जे बोलतात त्याप्रमाणे कृती करतात त्यांना साधू असं म्हणतात, कारण त्यांनी षड्रिपू धुतलेले असतात. कोणी आता त्यांच्या क्रिया पण वेगवेगळ्या आहेत. कोणी हिमालयात जातो, कोणी योग करतं, कोणी नामस्मरण घेतं, कोणी शिव्या देतं. वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांच्या शिव्या देणं वेगळं आणि आपल्या शिव्या देणं वेगळं, हा फरक आपल्याला कळावा लागतो. पण ते सगळे स्वरूपी मिळाले हे महत्वाचं. प्रत्येकाची आपल्या शब्दामध्ये स्टाईल वेगळी, पण त्यांची स्टाईल म्हटलं तर ती सद्गुरूंची जी स्टाईल म्हणायचं नाही त्याला, त्यांची आपल्या पुढे येण्याची पद्धत वेगळी आहे. पण तरी सुद्धा हे सगळे त्यांना मिळालेले आहेत, त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा म्हणतो की हा तुझा गुरु हा माझा गुरु, असं जेव्हा आम्ही भेद करतो, हा माळी आहे तो कुंभार आहे, हा आमचे गुरु आहेत ते तुमचे गुरु आहेत, असे आम्ही हा ब्राह्मण आहे तो वाणी आहे, असं जेव्हा आम्ही भेद करतो तेव्हा आम्हाला गुरु कळलेलाच नसतो, आम्हाला साधू कळलेलाच नसतो. त्याचं कारण आम्ही त्याच्या मागचं तत्व बघत नाही. संतांनी कधीही हा भेदाभेद केलेला नाही. कोण काय आहे ह्याचा भेद संतांनी केलेला नाही. त्यामुळे आपली देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय आपल्याला तो भेद दूर करता येत नाही. हे आपल्याला ते वारंवार सांगतात. आम्ही भेदाने राहणारे आहोत, ते अभेद आहे. जोपर्यंत आपल्याला अभेद होता येत नाही तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून आधी आपल्याला अभेद व्हावं लागेल. हे सगळं भेदाभेद दूर, भेदाभेद अमंगळ तुकोबांनी म्हटलेलं आहे, ते आपल्याला दूर करावं लागतं. ते महत्वाचं आहे. हे ब्रह्म जरी एकच असलं, एकमेव अद्वितीय असलं
तरी त्याचा अनुभव घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे, जाण्याचे मार्ग वेगळे आहेत, पण अनुभव मात्र तोच आहे. आता प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असल्यामुळे त्या सद्गुरूंना सुद्धा आपल्या भक्ताप्रमाणे, आपल्या शिष्याप्रमाणे वेगवेगळी रूप घ्यावी लागतात. आणि ते त्यांच्या रूपाशी एकरूप व्हायला लागले की आपोआपच सद्गुरूंशी एकरूप झालं की आपोआपच परब्रह्माशी एकरूप होता येतं. आणि मग हा भेद राहत नाही. हे एकरूपत्व आल्याशिवाय आपल्याला विदेही होता येत नाही सद्गुरूंच्या बरोबर. मग हे विधेयी झाल्याशिवाय सद्गुरूंशी एकरूप होता येत नाही, आणि ते एकरूप झाल्याशिवाय परब्रह्माशी एकरूप होता येत नाही. आणि परब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, सद्गुरूच असतात. हेही तितकंच खरं आहे. आणि त्यांचं वर्णन करताना, आपण त्या परब्रह्माचं वर्णन करताना सुद्धा परब्रह्माला अनेक प्रकारची नावं समर्थांनी दिलेली आहेत. समर्थांनी दिलेली आहेत ती श्रुतीप्रमाणे दिलेली आहेत, त्यात संशय नाही. त्यामुळे वेगवेगळी श्रुतींना जे आधार आहेत तशी नावं त्यांनी दिलेली आहेत. कोणी अनंत म्हणतं, कोणी निवांत म्हणतं, कोणी अच्युत म्हणतं, कोणी अतर्क्य म्हणतं, कोणी विश्वंभर म्हणतं, कोणी ज्योतिरूप म्हणतं, कोणी जगज्योती म्हणतं. असे वेगवेगळे त्याला नावं दिलेली असली तरी ते मुळामध्ये एकच आहे. आम्हाला कळण्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्याशी कोणत्या बाजूने होऊ शकू, समरूप होऊ शकू, हे कळण्यासाठी वेगवेगळे आहेत. मग मार्ग कोणता हवाय तो त्याचा त्याने निवडायचा आहे. पण शेवटी दिसणार आहे तेच, तेच परब्रह्म तत्व ज्याच्यामध्ये भेद नाही. मग तो विश्रांतीचा विश्राम, तो आदिपुरुष आत्माराम, ते एकची ब्रह्म दुसरे नाही. कितीही नावं द्या, काही फरक पडत नाही, ते एकच आहे. बेळगावच्या परंपरेतले बाळेकुंद्री महाराज जे आहेत, त्यांना त्यांचे शिष्य म्हणतात, अहो तुम्ही एवढे शांत कसे काय बसून राहता हो? म्हणजे शांत बसण्याची काय पद्धत आहे? म्हणजे असं शांत, एकदम स्तब्ध, निवांत, हे सगळी त्याची वर्णन आहेत. तो शांत आहे, निवांत आहे, तुम्ही कसं काय असं बसू शकता? त्याच्यावर त्यांनी त्यांना छान उत्तर दिलेलं आहे त्यांच्या प्रवचनामध्ये किंवा वाचनामध्ये, पुस्तकामध्ये हे आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी दोनच गोष्टी ठरवलेल्या आहेत मनाशी. जे माझं आहे ते मला सोडून कुठेही जात नाही, त्यामुळे मला त्याच्या मागे पळण्याची आवश्यकता नाही. ते मला सोडून कुठेही जात नाही, जे माझं आहे. बरं, जे माझं नाहीये ते मला मिळवण्याची धडपड करावीशीच वाटत नाही. कारण जे माझं नाहीच आहे ते कशाला घ्यायचं? म्हणजे जे माझं आहे, जे आत्मतत्व माझ्यामध्ये आहे, ते माझंच आहे, ते मला सोडून कुठेही जात नाही. त्याच्यासाठी मला बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे, काहीच करावं लागत नाही, ते आतमध्येच आहे. त्या आतमध्ये असलेल्या त्या अंतरात्म्याशी जर बोलायचं असेल तर मला अंतर्मुखच व्हायला लागतं, बाहेरचं काही गरजच नाहीये. आणि ते माझं कुठेही जाणार नाही, त्यामुळे कुठेही मी बसलो तर ते माझ्या जवळच आहे. आणि जे माझं नाहीये ते मिळवण्याची मी धडपडच करत नाही. तुमची धडपड जी चाललेली आहे ती सगळं बाहेरचं मिळवण्याची धडपड चालली आहे. ते सगळं बाह्य ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग नाही. त्यासाठी पुढे साधन चतुष्टय झाल्यानंतर, सद्गुरु म्हणजे देव शोधन झाल्यानंतर, देव दर्शनापर्यंत आल्यानंतर, हा जो आपल्याला 7वा दशक सांगितलेला आहे, तो ब्रह्माचा दशक जो सांगितलेला आहे, तो आपल्याला ब्रह्मज्ञान कसं करायचं किंवा ब्रह्म कसं मिळवायचं त्याच्याबद्दलची माहिती करून देणारा तर आहेच आहे. आणि हा चतुर्दश ब्रह्माचा समास असंच त्याचं नाव ठेवलेलं आहे. नावही आमच्या करताच ठेवलंय. आता चतुर्दश ब्रह्म कशी असणार? तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुषात्माराम, ते एकची ब्रह्म, तो आपल्या आतच आहे. बाहेर तो चराचरात भरलाय, आतही भरलेला आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बाहेरही आहे, आतही आहे. आधी बाहेरची उपासना करून त्याला जाणून घ्यायचंय, ती उपासना करायची आहे. त्याच्या जवळ बसून त्याला जाणायचंय, ते जिथे जिथे आहे तिथे बघायचंय. आणि सर्वत्र ब्रह्म जेव्हा दिसायला लागतं तेव्हा तो विश्रांतीचा विश्राम आपल्या आत येऊन बसतो. तो जो आत्माराम आहे त्या आत्मारामाशी एकरूप व्हायचंय. म्हणजे देव शोधन बाहेर करायचं असलं तरी नंतर देव दर्शन घेताना अंतर्मुख साधनाच करावी लागते. तिथे पूर्ण शांती, समाधान, आनंद प्राप्त होतो. हेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजेत तेणे श्रवणे निश्चयो बाणे. असं म्हणून 14 ब्रह्म काय आहेत ती आपण पुढच्या समासामध्ये बघणार आहोत. ब्रह्म म्हणजे काय हे वारंवार जरी सांगितलं असलं तर ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. ते सगळ्या दृष्टिकोनातून कळल्यानंतर त्या ब्रह्माचं शाब्दिक ज्ञान आपल्याला होणार आहे. आणि ते करता करताच आपल्याला देही असून विदेही पर्यंत जायचंय. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
सद्गुरूची कृपा तर होणार आहेच आहे. पहिले तीन देह आपले बाजूला सारल्यानंतर सद्गुरु कृपा होणारच आहे. आणि ती कृपा झाल्यावर ते आपल्याला तिथपर्यंत दर्शनापर्यंत नेणार आहे. पण त्यासाठी आधी 14 ब्रह्म काय आहेत याचंही शाब्दिक रूपाने वर्णन आपण बघणार आहोत. ते पुढच्याच समासामध्ये आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर